तर दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बच्चू कडू आक्रमक झाल्याचं कळतंय। पेरणी ते कापणी पर्यंतची सर्व कामं रोजगार हमीमधून करावी, 50% नफा धरून शेतकऱ्यांना भाव द्यावा, दिव्यांगांना प्रति महिना 6000 रुपये द्यावे, गरीब आणि श्रीमंतांमधील विषमता कमी करावी, अशा विविध मागण्या सध्या बच्चू कडू यांनी सरकारकडे केल्या आहेत। तसंच येत्या 19 जुलैला बच्चू कडू या मागण्यांचं निवेदन जे आहे ते सरकारकडे देणार आहेत। जर सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या तर आणि तरच मी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेईन, असं मोठं विधान जे आहे ते बच्चू कडूंचं समोर आलंय। यावेळेस बोलताना बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीचे सुद्धा काहीसे संकेत दिल्याचं कळतंय। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये त्यांच्या या मागण्यांची आणि त्यांच्या या वक्तव्याची चर्चा होताना दिसतेय। तिसऱ्या आघाडीने शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, वंचित यांची आघाडी एक तयार करू। त्याला तिसरी आघाडी नाही, आमची पहिली आघाडी राहील। यांच्या बाकीच्या नंतरच्या आघाड्या आहे। आम्ही महायुतीला पत्र देणार आहोत। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे, दिव्यांगांचे मुद्दे आणि युतीनं जर ते कबूल केलं आणि घोषणा केली तर माझी सीट बच्चू कडू आमदारकी लढणार नाही, ते युतीला देणार, माझी स्वतःची। त्यांनी जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर लढायची काय गरज आहे? मग तुम्ही निवडणूकच लढणार नाही, त्यांनी घोषणा केली तर काय मागणी आमचं आहे? पेरणी ते कापणीपर्यंत सगळे काम MRGS मध्ये झाले पाहिजे, 50% नफा धरून भाव जाहीर केला पाहिजे, 2 पैकी 1 तरी काहीतरी केलं पाहिजे। दिव्यांगांना 6000 रुपये महिना, तुमच्या शिक्षण आणि आरोग्य ही जी विषमता वाढत चाललेली आहे त्या विषमतेमध्ये जसं शिक्षणामध्ये असू दे का आरोग्यामध्ये समता आणणं गरजेचं आहे। जिथं कलेक्टरचं पोट्ट शिकायला जाईल तिथं गरीबाचं, मजुराचं पोरगं सुद्धा कामावर गेलं तिथं शिकू शकलं पाहिजे। या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही 18 प्रकारच्या मागण्या त्यांना देणार आहोत आणि ते जर मान्य केलं तर बच्चू कडू आमदारकीच लढणार नाही, त्यांनी मान्य करून घोषणा केल्या पाहिजे।